नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आहे. 25 जून ते 30 जून या काळात काही लोकांना आयुष्यातील काही घटना वेगळ्या प्रकारे जाणवू शकतात. काही गोष्टी आधीपासून घडत असतात, पण त्यांचा अर्थ नंतर समजतो. आज आपण अशा 7 संकेताबद्दल बोलणार आहोत. भविष्य ठरलेलं आहे म्हणून नाही, तर काही वेळा आपल्या निर्णयांमुळे आणि परिस्थितीमुळे बदल घडताना दिसतात. म्हणून सिंह राशीचे लोक सामान्यतः मनाने मोठे, स्वाभिमानी, स्वतःची ओळख निर्माण करणारे आणि अनेकदा इतरांसाठी आधार बनणारे असतात. पण जेव्हा स्वतःच्या आयुष्यात अडथळे येतात, तेव्हा हेच लोक शांतपणे सर्व सहन करत असतात. गेल्या काही दिवसात काहींना वाटलं असेल की खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. काहींना लोक बदलल्यासारखे वाटले असतील. काहींना स्वतःचाच आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटला असेल. पहिला संकेत, थांबलेल्या गोष्टींमध्ये हालचाल. तुम्ही ज्या विषयावर खूप दिवस विचार करत होतात, जिथे उत्तर मिळत नव्हतं, तिथे एखादी छोटी घटना दिशा दाखवू शकते. काम, व्यवहार, नातेसंबंध किंवा वैयक्तिक निर्णय यापैकी काहीतरी पुढे सरकल्यासारखं वाटू शकतं. दुसरा संकेत म्हणजे अचानक भेट किंवा संवाद. काही वेळा एक फोन, एक संदेश किंवा एखादी साधी भेट आपल्या विचारांची दिशा बदलते. ज्या व्यक्तीकडून अपेक्षा नव्हती, तिथून मदत किंवा चर्चा होऊ शकते. तिसरा संकेत, स्वतःकडे नव्याने पाहण्याची वेळ. सिंह राशीला अनेकदा स्वतःवर विश्वास असतो, पण काही काळ स्वतःला सिद्ध करत राहण्याचा थकवा येतो. या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची गरज जाणवू शकते. चौथा संकेत म्हणजे घरातील वातावरणात बदल. घरातील एखादी चर्चा, नियोजन किंवा नवीन विचार सुरू होऊ शकतो. सर्व काही मोठं असेलच असं नाही, पण मनात हलकं वाटेल असा बदल होऊ शकतो. पाचवा संकेत म्हणजे आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पाऊल. मोठ्या अपेक्षेपेक्षा स्थिरतेला महत्त्व दिलं तर पुढे फायदा होऊ शकतो. खर्च आणि निर्णय यांच्यात समतोल ठेवणं उपयोगी ठरू शकतं. सहावा संकेत म्हणजे जुन्या अनुभवातून शिकण्याची वेळ. काही गोष्टी पुन्हा तशाच दिसल्या तर यावेळी प्रतिक्रिया वेगळी असू शकते. आधी जिथे भावना जिंकत होत्या, तिथे आता विचार जिंकू शकतो. सातवा संकेत म्हणजे स्वतःच्या क्षमतेची पुन्हा जाणीव. प्रत्येक बदल बाहेरून दिसत नाही. काही वेळा सर्वात मोठा बदल मनात सुरू होतो. मी पुन्हा सुरू करू शकतो हा विचारच नवीन अध्याय बनवू शकतो. मित्रांनो, राशी हा विचार करण्याचा एक मार्ग असू शकतो, पण तुमचे निर्णय, मेहनत आणि परिस्थिती यांनाही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक घ्या. स्वतःला कमी समजू नका आणि प्रत्येक संकेताला संधी म्हणून पहा. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, 25 जून ते 30 जून या काळात जाणवू शकणाऱ्या काही संकेताबद्दल बोललो. आता आपण ह्या गोष्टीकडे थोडं अधिक खोलवर पाहणार आहोत. ती म्हणजे प्रत्येक गोष्ट घडेलच असा अर्थ नाही, पण काही लोकांना यातून स्वतःकडे पाहण्याची दिशा मिळू शकते. या दिवसांमध्ये एक गोष्ट विशेष जाणवू शकते. तुम्ही पूर्वीसारखे प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देणार नाही. आधी जिथे लगेच उत्तर द्यायच्यात, तिथे आता निरीक्षण वाढू शकतं. काही वेळा शांत राहणं हेही निर्णयाचं रूप असतं. सिंह राशीचे लोक मनाने मोठे असतात. अनेकदा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांसाठी उभे राहतात, पण सतत इतरांसाठी जगताना स्वतःच्या अपेक्षा मागे राहू शकतात. या काळात तुम्हाला प्रश्न पडू शकतो, मी जे करतो आहे त्याची दिशा योग्य आहे का?
हा प्रश्न कमकुवतपणाचा नाही, पण पुढच्या टप्प्याची सुरुवात असू शकतो. काम आणि जबाबदारीबद्दल बोलायचं झालं तर काही लोकांना अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा माहिती पूर्ण समजून घेणं उपयोगी ठरू शकतं. तुमच्याकडे क्षमता आहे हे सिद्ध करण्याची प्रत्येक वेळी गरज नसते. नातेसंबंधाच्या बाबतीत काही लोकांना एक गोष्ट जाणवू शकते. समोरची व्यक्ती तुमच्यासारखी विचार करत नाही, पण त्याचा अर्थ ती चुकीची आहे असं नाही. संवाद वाढवणं, अपेक्षा स्पष्ट करणं आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ न काढणं यामुळे वातावरण हलकं होऊ शकतं. काही सिंह राशीच्या व्यक्तींना जुन्या आठवणी परत डोकावू शकतात. एखादा जुना मित्र, जुनी जागा, जुनी सवय किंवा जुना विचार. प्रश्न हा नाही की ते परत येतील का, प्रश्न हा आहे की आता तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहणार. या दिवसात तुमच्या मनात दोन आवाज असू शकतात. एक म्हणेल थांब, वेळ योग्य नाही. दुसरा म्हणेल सुरू कर, नाहीतर पुन्हा उशीर होईल. यामध्ये मधला मार्ग शोधणं महत्वाचं ठरू शकतं. स्वतःला इतरांशी तुलना करणं कमी करा, कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणीतरी आधी पोहोचलं म्हणून तुमचा मार्ग चुकीचा होत नाही. काही लोकांना या काळात छोट्या गोष्टीत आनंद मिळू शकतो. घरातील वातावरण, एखादी छोटी प्रगती, स्वतःसाठी वेळ किंवा मन शांत करणारी सवय. प्रत्येक यश मोठं दिसायलाच हवं असं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणं आणि प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं यात खूप मोठा फरक आहे. भावना आणि वास्तव यांच्यात समतोल ठेवणं उपयोगी ठरू शकतं. जर एखाद्या गोष्टीत अडथळा आला तर त्याला शेवट समजू नका. काही वेळा थांबणं म्हणजे दिशा बदलण्याची संधी असते. या दिवसात स्वतःसाठी एक छोटा नियम ठेवा. कमी बोलायचं, जास्त निरीक्षण करायचं आणि प्रत्येक निर्णयात घाई टाळायची. जे तुमच्यासाठी योग्य असेल ते वेळेनुसार स्पष्ट होत जाईल. स्वामींचं नाव घ्या, पण निर्णय स्वतःच्या समजुतीने घ्या. आशा ठेवा, पण अवास्तव अपेक्षा ठेवू नका. प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कधी कधी आयुष्यात मोठे बदल आवाज करून येत नाहीत, ते शांतपणे सुरू होतात. सुरुवातीला काहीच बदललं नाही असं वाटतं, पण काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं की विचार, सवयी आणि निर्णय बदलले होते. सिंह राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ तसाच वाटू शकतो. तुम्ही गेल्या काही काळात स्वतःला खूप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असेल. काहींना कामात स्वतःला झोकून दिलं असेल, काहींना नात्यांसाठी स्वतःला बदललं असेल, काहींनी शांत राहून खूप काही मनात ठेवलं असेल. पण आता एक प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ येऊ शकते. तो प्रश्न कोणता आहे? मी जे करत आहे ते खरंच मला पुढे नेत आहे का, हा प्रश्न. काही वेळा आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत राहतो आणि स्वतःच्या अपेक्षा विसरतो. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक गुण असतो, स्वतःवर विश्वास. पण तोच विश्वास कधी कधी स्वतःवर खूप कठोर होण्यात बदलतो. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची गरज नसते. या काळात एक महत्वाची जाणीव होऊ शकते, प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येत नाही. काही लोक बदलतात, काही संधी निघून जातात, काही योजना बदलतात, पण त्यातून पुढे जाण्याची क्षमता टिकवणं महत्वाचं असतं. जर एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर लगेच स्वतःला दोष देऊ नका. जर एखादी योजना थांबली तर ती कायमची संपली असं समजू नका. प्रत्येक थांबा हा काही वेळा नव्या मार्गाची सुरुवात असू शकतो. मित्रांनो, हा संपूर्ण प्रवास एका गोष्टीची आठवण करून देतो, बदल नेहमी बाहेर दिसत नाहीत, तो आधी मनात सुरू होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.